चला इयत्ता 34 आपण लेक्चर घेतोय. ह्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्तेचं लेक्चर काय करतोय, बुद्धिमत्तेच्या लेक्चर आपण सुरुवात करत आहोत. तर लेक्चरला सुरुवात करताना आपण वयवारी हा टॉपिक बघत आहोत. आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे वयवारी, समजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नेमके प्रश्न कशा प्रकारे येतात. राम आज 20 वर्षाचा आहे बघा. प्रत्येक प्रश्न वाचते आणि तो एक्सप्लेन करते आणि त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते कसं करायचं. पहिल्यांदा कुठलंही उदाहरण असेल काही असेल पहिल्यांदा व्यवस्थित रीड करायचं. कुठलंही उदाहरण बिना रीड करता सोडवायचं नाही. उदाहरण व्यवस्थितरित्या काय करायचं, रीड करायचं आहे. राम आज 20 वर्षाचा आहे आणि त्याचा भाऊ 15 वर्षाचा आहे. तर त्यांच्यात वयातील फरक किती. आता मी काय करणार आहे, पहिल्यांदा रामचं वय घेणार. रामचं वय किती आहे, 20 वर्षाचं आहे. आणि त्याचा भाऊ किती वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. बरोबर आहे. राम आहे 20 वर्षाचा, त्याचा भाऊ किती वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. आणि फरक सांगितलाय. फरक करताना आपण नेहमी काय करतो तर वजाबाकी करतो. फरक करताना नेहमी काय करतो आपण तर वजाबाकी करत असतो. कुठल्याही विद्यार्थ्याचं जर सांगितलं की वयातील फरक, काय सांगितले कॉन्सेप्ट, वयातील फरक. वयातील फरक म्हणलं की काय करायची, वजाबाकी. फरक या शब्दाचा अर्थ आहे वजाबाकी करणे. फरक या शब्दाचा अर्थ काय आहे, वजाबाकी करणे. आता ह्या दोघांची जर मी वजाबाकी केली तर माझं उत्तर किती आलं, 5. किती उत्तर आलं, 5 आलं. बरोबर आहे. म्हणजे किती वर्षाचा आहे तो, 5 वर्षाचा आहे. ऑप्शन मध्ये आहे 5 वर्ष. ठीक केलं. त्यांनी मला जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्यानुसार पहिल्यांदा प्रथम मी प्रश्न रीड करून घेतला. प्रश्न रीड करता करता मी प्रश्न मांडायला पण सुरुवात केली की त्यांनी काय सांगितलं. त्यांनी सांगितलं राम आज 20 वर्षाचा आहे. घेतलं मी, रामचं वय 20 आहे, त्याचा भाऊ 15 वर्षाचा आहे. त्याच्या खाली मी घेतलं त्याचा भाऊ किती वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. त्यांच्यात वयातील फरक, फक्त महत्वाचं काय होतं माझ्यासाठी, फरक. फरक होता म्हणजे नेमकं मी काय करू शकते, फरक म्हणजे फरक आहे म्हणजे मी काय करणार आहे, वजाबाकी. मी ह्या दोघांची काय केली, वजाबाकी केलेली आहे. काय केलेली आहे, वजाबाकी केलेली आहे. म्हणजे 20 मधून मी 15 मायनस केलं तर माझं उत्तर किती वर्ष आलेलं आहे, 5 वर्ष हे माझं काय आलेलं आहे, उत्तर आलेलं आहे. पुढे आहे एका मुलीचे वय 12 वर्ष आहे. तिच्या भावाचे वय तिच्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. तर भावाचे वय किती. आता मी काय करणार, एका मुलीचे वय किती आहे, 12 वर्ष आहे. किती आहे, 12 वर्ष आहे. मी इन्फॉर्मेशन देते, मुलीचे वय किती आहे, किती आहे, मुलीचे वय 12 वर्ष आहे. तिच्या भावाचे वय तिच्यापेक्षा 4 वर्षांनी कसे आहे, कमी आहे. भावाचं वय आहे तिच्या कितीने कमी आहे, कमी आहे ना, तो कितीने कमी आहे, 4 वर्षांनी कमी आहे. आता कमी आहे म्हणजे मी काय करणार, या दोघांची वजाबाकी केली तर वजाबाकी माझं उत्तर किती वर्ष आलं, 8 वर्ष आलं. मी कसं काढलं, 12 मायनस मी 4 केलं आणि ह्यांच्यामध्ये काय सांगितलं की तिच्या भावामध्ये दोघांमध्ये किती वर्षाचा फरक आहे, 4 वर्षाचा फरक आहे. मग जर मी 8 मध्ये 4 मिळवलं तर माझं उत्तर किती येणार आहे, 12 वर्ष येणार आहे. बरोबर. म्हणून लहान तिचा जो बारका भाऊ आहे त्याचं वय किती आहे तर 8 वर्ष आहे. पुढे बघा, आई 28 वर्षाची आहे. आई किती वर्षाची आहे, 28 वर्षाची आहे. तिचा मुलगा 7 वर्षाचा आहे. आई आहे 28 वर्षाची, तिचा मुलगा आहे 7 वर्षाचा. तर आईचे वय मुलाच्या वयाच्या किती पट आहे. आता पट सांगतोय म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय करत असतो की जेव्हा आपण पट घेतो, बरोबर आहे, पट घेतोय. आता सांगा तुम्ही मला, आईचं वय सांगितलंय, ठीक आहे, मग मी काय घेते, मला काढायची काय, पट काढायची. पहिल्यांदा मी आईचे वय घेते.
आईचे वय किती सांगितलं त्यांनी मला 28 सांगितले. मी इन्फॉर्मेशन आहे तशी राईट डाऊन करते. आणि मुली सांगितली 7 वर्षाची. मुलगा सांगितलाय त्यांनी. मुलगा किती वर्षाचा आहे त्यांचा 7. ओके. तर आईचे वय मुलाच्या वयाच्या किती पट आहे. आता मला हे पट काढायचंय. आता मला जर पट काढायचं असेल तर 7 ने 28 ला काय करावं लागेल मला भागावं लागेल. म्हणजे मी काय केलं आईचे वय भागिले मुलाचे वय. आईचे वय किती आहे माझ्याकडे 28. 28 भागिले 7. 7 एके 7. 7 दोने 14. 7 त्रिक 21. 7 चौक 28. 7 चौक 28. म्हणजे पट किती आहे 4 पट आहे. बरोबर 4 पट आहे. म्हणजे किती वय झालं 4 पट. पट सांगितली पट काढली किती पट आले 4 पट. बरोबर. आता जर मी 4 गुणिले 7 केलं सॉरी 4 गुणिले 7 केलं तर वय किती येणार आहे बरोबर 28 येणार आहे. बरोबर आहे. आईचे वय मिळाले मला 28. पुढे एका माणसाचे वय त्याच्या मुलीच्या वयाच्या 7 पट आहे. जर त्यांच्या वयातील फरक 36 असेल तर मुलाचे वय किती मुलाच्या वयाचं सांगितलेलं आहे. आपल्याला काय सांगितलंय तेवढं आपण लिहूया. एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या. आता कोण आहे मला माहित नाही. त्यांनी काय सांगितलं एका माणसाचं वय सांगितलंय. माणसाचे वय. आता माणसाचे वय काय आहे मी त्याला x मानते जे काय आहे ते. आणि मुलाच्या वयाच्या किती पट आहे 7 पट आहे. म्हणजे माणसाचं वय किती पट आहे 7 पट आहे. कुणाच्या मुलाच्या वयाच्या 7 पट आहे. जर त्यांच्या वयातील फरक सांगितलंय. काय सांगितलंय वयातील फरक सांगितलंय. मग मी काय केलं 7x मायनस x बरोबर 36. आता एका माणसाचे वय त्यांच्या मुलाच्या वयाच्या 7 पट आहे. त्यांनी मला काय इन्फॉर्मेशन सांगितली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 7 पट आहे. मग मी माणसाचं वय काय मानलं x मानलं. आणि मुलाचे वय त्यांच्यापेक्षा किती पट आहे 7 पट आहे 7x. ओके. म्हणजे मुलाचे वय झाले x माणसाचे वय काय झाले 7x. 7x पेक्षा पट आहे. बरोबर किती मानले मी 36. आता ह्यांची वजाबाकी किती झाली 7x आणि x 6x. बरोबर किती झाले 36. आता हे x ह्याला काय येत रे काय नसतात म्हणजे गुणिले असतात. बरोबर. मग हे इकडे जाणार तर ते काय होणार ऑटोमॅटिकली भागिले होणार. 36 डिवायडेशन 7. 6 6 36. म्हणजे किती पट आहे 6. किती आहे 6. म्हणजे बघा किंमत टाका 7 गुणिले 6 x ची किंमत किती सांगितली 6. 7 एके 7. 7 दोने 14. 7 त्रिक 21. 7 चौक 28. 7 5 35. 7 चौकोन 42. 42 मायनस 6 उत्तर किती येत आहे 6. 7 8 9 10 11 12. आला फरक 36. परत समजून सांगते. एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 7 पट आहे. जे काही एखादा माणूस आहे त्यांचे वय एका मुलाच्या वयाच्या किती पट सांगितले त्यांनी 7 पट आहे. ओके. मुलाच्या वयाच्या 7 पट आहे. म्हणजे माणसाचं वय जर 7x असेल तर मुलाचे वय मी किती मानले x मानले. वडिलांचे वय कसे आहे जास्त आहे 7 पट आहे आणि मुलगा x आहे. आणि त्यांच्या वयातील फरक किती आहे 36 आहे. वयातील फरक किती आहे 36 आहे. मग मी काय केलं की 7x मायनस x ह्यांच्यातील फरक सांगितलाय किती आलेला आहे 36 आलेला आहे. ह्या दोघांची x मधून x गेले 1x असतं 7x मधून 1x गेला किती राहिले 6x.
हे ह्याला गुणिले, तिकडे जाऊन ऑटोमॅटिकली काय होतील, भागिले होतील, बरोबर आहे. मग 36 भागिले मी 6 केले, जर 36 भागिले मी 6 केलं तर ह्यांचं उत्तर किती आलं, 6 36. मी 6ची किंमत, त्याच्या x ची किंमत 6 मिळाली, मग मी प्रत्येक ह्याच्यामध्ये 6ची किंमत टाकली तर माझं उत्तर बरोबर 36 आलं. म्हणजे मुलाचे वय किती वर्ष आहे, 6 वर्ष आहे. मुलाचे वय किती आहे, 6 वर्ष आहे. आता आपण पुढचं टॉपिक शिकतोय, नाते संबंध. काय शिकतोय, नाते संबंध. संजय हा रामचा भाऊ आहे, राम हा काजलचा मुलगा आहे, तर संजय हा काजलचा काय लागतो. आता जे सांगितलंय त्याचे पहिल्यांदा इन्फॉर्मेशन सगळे फिलअप करून घ्यायची. ओके, काय काय सांगितलंय बघा, मी कसं लिहिते त्याप्रमाणेच लिहायचंय. संजय हा रामचा भाऊ आहे. कोण भाऊ आहे, संजय. कुणाचा भाऊ आहे, रामचा भाऊ आहे. राम हा काजलचा मुलगा आहे. राम हा कुणाचा मुलगा आहे, काजलचा. कोण आहे, मुलगा म्हणा, किंवा काजल कोण झाली, त्याची आई झाली. तर संजय हा काजलचा काय लागतो. आता काय लागेल, ऑटोमॅटिकली काय लागेल, आई झाली ना ह्याची, पण ती काय झाली, आई झाली ना. काय झाली, आई झाली. म्हणजे संजय काजलची कोण झाली, आई झाली. ही दोघं भाऊ आहेत, ती त्यांची कोण झाली, आई झाली. म्हणजे तो त्यांचा कोण लागणार आहे, मुलगा लागणार. कोण लागणार आहे, तर मुलगा लागणार आहे. बघा, एका माणसाने एका स्त्रीकडे बोट करून दाखवून सांगितले की ही माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. तर ती स्त्री त्या मुलाची मुलगी. आता आईच्या एकुलत्या एक मुलगा म्हणजे तो आईचा. आता बघा जे सांगितलंय, आता जे सांगितले ते बघा, एका माणसाने एका स्त्रीकडे बोट दाखवून सांगितले ही माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. इथपर्यंत स्त्रीकडे बघ, ही माझ्या आईच्या. आता बघा एकुलता एक मुलगा, जे सांगितले परत एकदा एक्सप्लेन करा. एका माणसाने एका स्त्रीकडे बोट करून दाखवून सांगितले ही माझ्या आईच्या एकुलत्या एक, माझ्या आईच्या एकुलत्या एक म्हणजे माझी आई, स्वतःची आई आली ना. म्हणजे मी माझ्या आईकडे बोट करून सांगते. मुलगा म्हणजे तो स्वतः, आणि त्याची मुलगी म्हणजे त्याला त्याच्या स्वतःची मुलीचा उल्लेख इथे त्यांनी केलेला आहे. कसं बघा, एका माणसाने एका स्त्रीकडे बोट दाखवून सांगितले की ही माझ्या आईच्या, ही माझ्या आईच्या. आता ही माझ्या आईच्या म्हणजे माझी आई स्वतः, म्हणजे माझी स्वतःची आई, म्हणजे मी स्वतः एकुलत्या एक मुलाची मुलगी आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाची मुलगी आहे. तर त्या स्त्रीला काय म्हणा लागते, तर मुलगीच लागते. काय लागते, मुलगी लागते. पुढे, राजेश हे मोहनचे वडील आहे. मोहन हा गीताचा भाऊ आहे. तर गीता राजेशची काय लागेल, आता बघू. राजेश हे मोहनचे वडील आहे. आता इथे मी जर राजेश लिहिलं, राजेशचे वडील कोण आहेत, वडील कोण आहेत, मोहन आहेत. राजेश हे मोहनचे वडील आहेत.
मोहनचे वडील कोण आहेत? राजेश आहे. मोहन हा गीताचा भाऊ आहे. मोहन हा कुणाचा भाऊ आहे? गीताचा. कोण आहे? भाऊ. तर गीता राजेशची काय लागते? काय लागेल? आता बघा, राजेश आणि मोहन म्हणजे हा जो राजेश आहे हे मोहनचे कोण आहेत? पप्पा आहे. ओके. आणि मोहन आणि गीता बहीण भाऊ आहे. बरोबर आहे. आता मग ह्यांचं नातं काय झालं? कोण लागणार त्यांची? ती मुलगी लागणार. हिचे पण ते पप्पा झाले ना. मग राजेशची कोण झाली? ती मुलगी. एका स्त्रीकडे बोट दाखवून राम म्हणाला, ही माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. तर ती स्त्री रामला काय लागते? एका स्त्रीकडे बोट दाखवून राम म्हणाला. राम काय म्हणालाय बघा आता? ही माझ्या रामच्या वडिलांच्या एकुलत्या एक एक मुलाची आई आहे. तर ती स्त्री रामला काय लागते? बघा आता काय सांगितलंय बघा. रामने एका स्त्रीकडे बोट करून सांगितलं की आमचं हे नातं काय आहे. आता बघा, ही स्त्री माझ्या म्हणजे रामच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. बघा, रामच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलगा म्हणजेच राम स्वतःच, त्याची कोण आहे? ती आई आहे. तर ती स्त्री रामला काय लागेल? काय लागेल? रामच्या मुलाची आई. राम म्हणजेच रामची कोण झाली? पत्नी झाली. माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक, माझ्या वडिलांचे, माझे जे काही वडील आहेत त्यांच्या एकुलत्या एक म्हणजे मी स्वतः. मुलाच्या मुलाची म्हणजे माझ्या मुलाची ती कोण आहे? आई आहे. तर ती कोण लागेल नात्याने? तर रामची कोण लागणार आहे? पत्नी. आता बघा, रामच्या वडील माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची. आता रामचे वडील काय असेल? एक्स मानू आपण. आणि त्यांच्या त्यांचा मुलगा कोण आहे? राम आहे. मुलाची, आता ह्यांचा जो काही मुलगा आहे तर ती स्त्री रामला काय नाही? त्यांचा मुलगा आहे. मुलाची कोण आहे? ती आई आहे. म्हणजे ह्याची कोण झाली? ती पत्नी झाली ना. आणि ह्यांची कोण झाली? ती सून झाली. तर्कसंगती आल्यामुळे तुम्हाला काय दिलेली असती? माहिती दिलेली असते. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं? तर्कसंगती लावायचं आणि काय करायचं? उत्तर सोडवायचं आहे. आता बघा, आता जे जिथं सांगितले तेच वापरायचं. वाघाला हत्ती म्हटले. त्यांनी तुम्हाला इन्फॉर्मेशन, माहिती, विश्लेषण सगळं दिलेलं आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे? ती माहिती व्यवस्थित वाचायची आणि त्याच्यावर आधारित काय करायची? उत्तरं सोडवायची आहे. वाघाला हत्ती म्हटले, हत्तीला ससा म्हटले, सशाला गाय म्हटले, गायला सिंह म्हटले. तर सोन असणारा प्राणी कोण आहे? एक तर पहिली, सोन कुणाला असते? हत्तीला असते. आता लिहिताना उत्तर हत्ती लिहायचं का? नाही लिहायचं. लिहायचं का? नाही लिहायचं. बघा, वाघाला हत्ती म्हटले. वाघाला उपमा कशा कोणाची दिली? हत्तीची दिली. हत्तीला कोणाची उपमा दिली? सशाची दिली. बरोबर आहे. मग सोन कुणाला आहे? हत्तीला आहे. मग हत्तीला उपमा कशाची दिली? आता सशाची दिली. मग उत्तर काय येणार आहे? सोन असणारा प्राणी कोण येणार आहे? आपला ससा येणार आहे. कोण येणार आहे? ससा हा प्राणी येणार आहे. त्याला काय आहे? सोन आहे. पुढे, सिंहाला मांजर म्हटले, मांजराला कुत्रा म्हटले, कुत्र्याला हत्ती म्हटले आणि हत्तीला ससा म्हटले.
तर गर्जना करणार कोण? आता गर्जना कोण करतं? सिंह करतो, हे माहिती पाहिजे. गर्जना कोण करतंय? सिंह करतोय. जी इन्फॉर्मेशन दिली तीच. गर्जना करणारा कोण आहे प्राणी? सिंह आहे. आता सिंहाला काय म्हटलंय? सिंहाला कोणाची उपमा दिली? मांजराची. मांजराला कोणाची उपमा दिली? कुत्र्याची. कुत्र्याला कोणाची उपमा दिली? हत्तीची. ओके, हत्तीला काय म्हणायचंय? ससा. तर गर्जना करणारा प्राणी. आता गर्जना कोण करतो? गर्जना कोण करतं? सिंह करतो. मग सिंहाला उपमा कोणाची आहे? मांजराची आहे. मग आपलं उत्तर काय येणार आहे? मांजर. उत्तर काय येणार आहे? मांजर येणार आहे. नेक्स्ट, गायला घोडा म्हटले. गायला काय म्हणायचंय? घोडाच म्हणायचं. त्यांनी सांगितले ना घोडा म्हणायला, घोडाच म्हणायचं. मनाचं काय म्हणायचं नाही. गायला घोडा म्हटले, घोड्याला उंट म्हटले, उंटाला बैल म्हटले, बैलाला कुत्र म्हटले. तर दूध देणारा प्राणी कोण? आता गायला काय म्हणायचंय? घोडा म्हणायचंय. गायला कोणाची उपमा द्यायची? घोड्याची उपमा द्यायची. बरोबर. गायला कोणाची उपमा द्यायची? घोड्याची द्यायची. बरोबर. मग काय येणार आहे? गायला काय म्हणायचंय? घोडा म्हणायचं. घोड्याला काय म्हणायचंय? उंट म्हणायचंय. उंटाला काय म्हणायचंय? बैल म्हणायचंय. बैलाला काय म्हणायचंय? कुत्रा म्हणायचंय. तर दूध देणारा प्राणी कोण? दूध कोण देतं? गाय. आणि गायला कोणाची उपमा दिली? घोड्याची. मग उत्तर काय आलं? घोडा. बरोबर ना? कोणाला कोणाची उपमा दिली त्याच्यानुसार आपलं उत्तर तिथं ठरणार आहे. पुढे, कावळ्याला ससा म्हटले, सश्याला घुबड म्हटले, घुबडाला पोपट म्हटले आणि पोपट्याला हंस म्हटले. तर रात्रीत राहणारा प्राणी कोण? रात्री कुठला प्राणी जागतो हे माहिती पाहिजे. घुबड जागतं, कावळा जागतो, की ससा जागतो, की पोपट जागतो? कोण जागतं रात्रीचं? तर घुबड. घुबड रात्रीचं घुबडाला छान दिसतं असं म्हणतात. आता कावळ्याला काय म्हणायचंय? ज्याला जी उपमा दिली त्याला तेच वाक्य वापरायचंय. कावळ्याला इथं त्यांनी काय म्हटलंय? कावळ्याला काय म्हणायचंय? ससा म्हणायचंय. मग कावळ्याला ससाच म्हणायचं. सशाला घुबड म्हणायचं, सशाला घुबडच म्हणायचं. घुबड्याला पोपट म्हणायचंय, पोपटच म्हणायचं. पोपट्याला हंस म्हणायचंय, पोपट्याला हंसच म्हणायचंय. मग रात्री पाहणारा, रात्री कोण पाहतोय? घुबड. आणि घुबडाला कोणाची उपमा आहे? पोपटाची. मग उत्तर काय आलं? पोपट. काय उत्तर आलंय? पोपट हे उत्तर आलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आकृत्यांचं मोजमाप करणे. आता आकृत्यांचं मोजमाप कसं करायचं? चौकोनाची संख्या आहे बघा, किती चौकोन आहेत ते मोजणे, चौकोनाची संख्या मोजणे, आडव्या आणि उभ्या संख्यांची बेरीज करून त्यांचा गुणाकार करणे. आता प्रत्येक जो काही त्यांनी चौकोन दिलेला आहे त्या प्रत्येकाला काय करायचं आहे की नंबर द्यायचे आहेत. काय करायचं आहे? नंबर द्यायचे आहेत. कुठलाही चौकोन घ्या, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, मी सगळ्यांना नंबर दिलेले आहेत का? मी सगळ्यांना नंबर दिलेत. बरोबर आहे. प्रत्येकाला मी नंबर देणार आहे. उभ्या बी मांडणीला देणार आहेत, आडव्या बी मांडणीला मी काय देणार आहे? नंबर देणार आहे. आणि ह्या नंबरवरून मी काय करणार आहे तर चौकोनांची संख्या काय करणार आहे? मोजणार आहे. काय करणार आहे? मोजणार आहे. आता बघा नंबर दिलेत 1 2 3 4, 1 2 3, इथं ऑलरेडी एक आहे. 1 2 3 4, 1 2 3 4. आता काय करायचं आहे की पहिल्यांदा ह्यांचा गुणाकार, ह्यांची बेरीज करून घ्यायची. काय आली? 1 + 2 + 3 + 4. काय सांगितलं? उभ्या आणि आडव्यांची संख्यांची बेरीज करून त्यांचा गुणाकार घ्यायचा. पहिल्यांदा आडव्यांची आणि उभ्यांची बेरीज करायची. 1 2 3 आणि 4. 4 7 4 5 6 7 8 9 आणि 1 10. 4 5 6 7 8 9 आणि 1 10 झाले. आता ह्यांचा काय करणार आहे मी? गुणाकार. म्हणजे 10 गुणिले 10 बरोबर. 2 शून्य आहेत तसेच 10 10 100. किती आहेत? 100.
किती आहे 100. कसं कळालं? काय केलं, जे आडव्या दिल्यात त्या सर्वांची बेरीज, उभ्या दिल्यात उभ्या सर्वांची बेरीज केली आणि त्या दोघांचा काय केला मी गुणाकार केलेला आहे. इथे बघा 1 2 3 घ्या चला. 1 2 आणि 3 3 4 5 आणि 6 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आहेत 5 बरोबर 5 ची बेरीज केली. 5 आणि 4 9 10 11 12 13 14 आणि 1 15 यांची बेरीज किती आली 15. मी आता काय करणार 15 गुणिले 6 15 गुणिले 6 यांची काय करणार आहे मी गुणाकार करणार. किती आला 15 के 15 30 15 15 90 आला गुणाकार माझा 90. म्हणजे एकूण चौकोन किती आहे तर टोटली किती आहेत तर 90 आहे. किती आहेत 90. हे कसं सोपं आहे बाळांनो की काय करायचं प्रत्येकाला नंबर द्यायचं. उभं कितीही वाढवा आणि असं वाढवा नाही तर तसं वाढवा कसंही वाढवा प्रत्येकाला नंबर द्यायचे. आडव्या लाईनींची बेरीज उभ्या लाईनी घ्यायच्या उभ्या लाईनींची बेरीज लाईनींची बेरीज केली. मग आडव्यांचं घ्यायचं त्यांचा गुणाकार उभ्यांचं घ्यायचं त्यांचा गुणाकार करायचा. त्या दोघांचा पण गुणाकार केला की तुझं उत्तर निघालं. उत्तर झालं की ते तुमचे जेवढे काय आहेत त्रिकोण आहेत चौकोन आहेत काय आहेत सगळे त्याच्यामध्ये येतात. आता किती कोण आहेत कोण मोजायचे बरोबर आहे. किती कोण आहेत चला ह्याला पण काय करायचे बाळांनो नंबर द्यायचे. 1 2 3 आणि 4 चला 1 + 2 + 3 + 4 बरोबर 4 5 6 7 8 9 आणि 1 10 किती आहेत टोटली 10. इथं काय गुणाकार वगैरे करायची गरज आहे का नाही. त्यांनी सांगितलेत ना 1 3 4 4 आहेत बरोबर 4 घेतले 4 बेरीज केली उत्तर किती आलं माझं 10. पुढे किती कोण आहेत मोजले. आता कोण मोजायचे कोण मोजायच्यात इथं पण तेच करायचं सेम नंबर द्यायचे 1 2 आणि 3 घ्या 1 + 2 + 3 किती झाले 3 4 5 आणि 1 6 आलं का उत्तर 6. किती उत्तर आलं बरोबर 6. किती आले 3 2 5 आणि 1 6 बरोबर किती कोण आहेत 6 कोण आहेत. आता प्रत्येक कोण आता तुम्हाला पेपरमध्ये जेव्हा बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न येतो विचारला जातो की किती कोण आहेत किती चौकोन आहेत किती त्रिकोण आहेत किती रेषा आहेत किती काय आहेत तेव्हा नंबर द्यायचे आणि त्यांचे टोटल करायचे. आता ते जरी नाही समजा तुम्ही जर मोजत बसला आता जाऊ इथं मी मोजते. हा 1 2 3 हे 3 झाले. हा 1 4 हा 1 5 हा पूर्ण 1 6. जर एखादा कोण चुकला मोजताना तर काय करायचं आपण काय करायचं मग त्यासाठी काय करायचं नंबर द्यायचे सरळ आणि त्या सर्व नंबरची काय करायची एक टोटल मारायची म्हणजे आपल्याला उत्तर लवकर मिळतं. पुढे आता त्रिकोण संख्या मोजायची. आता किती टोटल त्रिकोण आहेत मला मोजायचे आहेत. काय करणार मी 1 2 3 नंबर दिले मी प्रत्येकाला 1 2 आणि 3. आता हे तिघांची पण मी काय करणार आहे बेरीज करणार आहे सेम 3 + 2 + 1 किंवा 1 + 2 + 3 किती आली 3 आणि 2 5 आणि 1 6 किती आली 6. आता त्रिकोणांची संख्या मोजली. आता त्रिकोणांची संख्या मोजायची बरोबर आहे. काय करायची मला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. आता मी कशी मोजू. आता तुम्ही जर मध्य रेषा काढली आणि सांगितले ते येतंय मला कसं येते 1 2 3 आलं 1 2 3. आता वरच्यांना पण काय करायचे नंबर द्यायचे 1 2 3 किंवा नंबर देऊ नका. त्यांची बेरीज किती येते 6. किती भाग तयार झाले तरी 2 भाग तयार झाले म्हणून गुणिले किती केले 2 बरोबर किती त्रिकोण तयार होतं 12. किती तयार होतात
12. काय केलं, त्याचे फक्त किती भाग तयार केले मी? 2. हा एक भाग आणि हा एक भाग, बरोबर. किती भाग तयार झाले? 2 भाग तयार झाले, बरोबर. मग उत्तर किती आलं? बरोबर उत्तर माझं किती आलं? 12. काय केलं मी? पहिल्यांदा आहे त्याप्रमाणे सर्व माहिती लिहिली. परत ह्याच्यामध्ये किती कोणाचे भाग तयार झालेत? 2 कोणाचे झालेत, म्हणून मी त्यांच्यामध्ये काय केलं? गुणिले 2 केलं. उत्तर माझं किती आलं? 12. सगळ्यांना इथपर्यंत समजलेलं आहे? थँक्यू.